माझ्या माहितीप्रमाणे 4,500 प्रकरण होती ते आता आम्ही 12,000 पर्यंत घेऊन गेलेलं आहे साहेब. आणि आज संजय गांधी नारा योजनेचे शेळके साहेब यांनी साहेबांची परवानगी घेऊन आज गावाला गेलेले आहेत. ते आज उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं महसूल अधिकारी दिलीप जाधव साहेब उपस्थित आहेत. तर मग तुम्हाला सांगायचं एवढा हेतू आहे की मुश्रीफ साहेबांकडे ज्या वेळेला विशेष सहाय्य खातं आलं त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी त्या खात्याला एवढा अभ्यास केला आणि या महाराष्ट्रामधल्या फक्त विधवा बायकांनाच पेन्शन मिळत होती. त्यांनी त्यामध्ये आमूलाग्र बदल करून अनेक महिलांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे विधवा महिला परितक्ता की ज्याचा पती त्याला नांदवत नाही अशाही महिलांना मुश्रीफ साहेबांनी परिपत्रक काढून त्यांना पेन्शन देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना आज लाभ मिळतो. त्याचबरोबर 35 वर्षाची जर महिला जर वय झालं की त्याचं लग्न झालं नाही तर असल्या 35 वर्ष पूर्ण झालेल्या अविध महिलांना देखील मुश्रीफ साहेबांनी दरमहा पेन्शन देतात. त्याप्रमाणे दिव्यांग असतील, अंध असतील, कर्णबधिर असतील, अपंग असतील. त्याचबरोबर मुश्रीफ साहेबांनी ज्यावेळेला अपंग लोकांना ज्यावेळेला मागणी झाली त्यावेळेला मुश्रीफ साहेबांनी महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील यांच्या एकूण उत्पन्नापैकी 5% रक्कम ही दिव्यांगासाठी खर्च करावी असा त्यांनी आदेश काढला आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्र अपंग लोक लाभ घेत आहे. तर मला सांगायचं एवढं तत्पर आहे की मुश्रीफ साहेबांनी जे खाते त्यांनी हाताळली महाराष्ट्र राज्यामध्ये त्या सर्व खात्यांना त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी काम करण्याची संधी दिली. आणि आम्ही आज गडिंग्लज शहरामध्ये आजचं जे पत्रक वाटप आहे ते 125 लोक गडिंग्लज शहर आणि वडरगेच्या लाभार्थींना वाटप करण्यात आलेलं आहे. तर शेळके साहेबांनी सांगितले की 15 मेला राजेश्वरी कार्यक्रम मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली इथं गडिंग्लजमध्ये संपन्न होणार आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये अनेक लाभार्थींचे पत्र वाटप करण्यात येतील. तर आता माझी एक साहेबांकडे मागणी आहे की मागच्या एकदा मी सभेला बोललो होतो की परितक्तामध्ये ज्या महिलांना पती नांदवत नाही अशा महिलांसाठी कायदा करायला पाहिजे. कारण पहिली पत्नी असताना दुसरी एखादा ठेवून घ्यायची किंवा लग्न करून घ्यायचं आणि पहिल्या पत्नीला न्याय द्यायचं नाही. तर अशासाठी साहेब कायदा केला पाहिजे. आणि परितक्ता आज दोन घराची भांडी घासून आपल्या लहान मुलांचं शिक्षण खर्च होते उचलत आहे, भाड्याच्या घरामध्ये राहत आहे. दुसरा एक विषय साहेब असा आहे की आपण विधानसभामध्ये आपला एक जाहीर केला होता की भाडेकरू असतील, मुडकरी असतील यांना घरकुल योजना आपण राबवणार आहोत. 3,000 घरं बांधण्याचा साहेब तुम्ही संकल्प सोडला होता. आणि जमीन तिकीट बघितली तर नगरपालिकेची जी हदवाढ झाली त्या हदवाढीमध्ये रिव्हिजन सर्वे नंबर 144 ही 2.5 एकर जमीन घरकुलसाठी आरक्षण ठेवण्यात आली होती. साहेबांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांना प्रत्येक साहेबांनी भेटून 2.5 एकर ऐवजी 5 एकर जमीन साहेबांनी आरक्षण ठेवण्यासाठी भाग पडले. आता ते वाढीव आधीचं गॅजेट झालेलं आहे. मग त्याचा आराखडा नकाशा जर उपलब्ध लवकर झाला तर ते पुढचं कारवाई करता येईल. आणि ही 144 जमीन 5 एकर जमीन आरक्षण ठेवून हे म्हाडा नगरपालिका गडिंग्लज आणि म्हाडा यांच्या संयुक्त ही घरकुल योजना साकारणार आहे आणि मुश्रीफ साहेबांचं यामध्ये प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर साहेब आपण ज्या प्रभागामध्ये महेश सरवाज यांनी आमची सुनबाई निवडून आली त्या प्रभागामध्ये दोडगा मार्ग, बेटाचा मार्ग असतील, धबधबा मार्ग असतील या मार्गाच्या झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठी आपण फार प्रयत्न केलेला आहे. सिद्धार्थ बंडे असतील, आमचे सर्वजण असतील, सर्व राजकीय काँग्रेसचे कार्यकर्ते असतील प्रयत्न केलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी बरोबर यांच्याकडे आपण साहेब अनेक बैठका घेतलेल्या आहेत आणि बैठकाचा साहेब आज मुंबईमध्ये अंतिम आहे. हदवाढीचा जर नकाशा आपल्याला जर उपलब्ध झाला तर आपल्याला झोपडपट्ट्या या कायम करता येतील. आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या आपल्याला नगरपालिकेची सत्ता मुश्रीफ साहेबांच्या मिळालेली आहे. अनेक विकास कामं झालेले आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण होत आहे. अनेक योजना साहेबांनी आणलेल्या आहेत आणि मुश्रीफ साहेबच हे सगळं करू शकतात. हे ज्या वेळेला गडिंग्लज शहराला खात्री झाली आणि आपण मुश्रीफ साहेबांनी सर्व नगरसेवकांना निवडून दिला. इथून पुढच्या काळामध्ये अनेक विकास कामं होतील आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील. आपण सर्वजण 5 वाजल्यापासून वाट पाहत बसलात. मी आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा अशी मी विनंती करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र.